नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव विचारत असतो, ताई काल जीजू कुठे गेले होते संध्याकाळी? तेव्हा अंजली म्हणत असते, अरे ते नाटकाला गेले होते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाटकाला? तेव्हा अंजली म्हणते, हो. पण अर्णवला इथे त्याच्यावरती संशय आलेला असतो. अर्णवला वाटत असतं की राकेश म्हणजे राजेश अंजलीबरोबर खोटं बोललेला आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही. मी जिजूंना एका ठिकाणी बघितलं असं मला वाटलं, पण काही हरकत नाही, मला भास झाला असेल. तेव्हा अंजली म्हणते, बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी छान कॉफी करून आणते, तू फ्रेश होऊन घे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे. तेव्हा अर्णवला आठवतं ज्या वेळेला इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या नावाने आवाज देतात, तेव्हा इथे ईश्वरी राकेश आणि अर्णव राजेश जिजू असं म्हणतो. आणि त्यानंतरला इथे राकेश आता लपत-छपत गाडीवरून जात असताना अर्णव तिथे आलेला असतो आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो. तेव्हा दुसरी कुठलीही अनोळखी व्यक्ती असती तर मागे वळून अर्णवकडे जरूर बघितलं असतं, पण इथे राजेशने अजिबात बघितलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आठवतं ज्या वेळेला इथे ईश्वरीला तो विचारतो की राकेश करतो काय, तेव्हा ती म्हणालेली असती की ते वकील आहेत ना. तेव्हा तो म्हणतो, लॉयर? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, ते लॉयर आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, या बऱ्याच गोष्टी आता अर्णवला आठवत असतात आणि त्याच्यामध्ये मामांना राजेशवरती संशय आलेला असतो. तेव्हा मामा अंजलीच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते म्हणतात की जर काल जावई बापू नाटकाला गेले होते तर नाटकाचं इथेच तिकीट कुठेतरी असेल. आणि मामा अंजलीच्या रूममध्ये ते तिकीट शोधत असतात. शोधाशोध करत असताना इथे आता एका ड्रॉवरमध्ये खटला क्रमांक 1122 हे तिकीट आता सापडलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आलेली असते अंजली. अंजली म्हणते, मामा, अरे तू इथे काय करतोयस? तेव्हा मामा म्हणत असतात की अंजली, अगं तुलाच तर भेटायला आलोय ना मी. आणि तिच्याजवळ बोलता बोलता पटकन हातामधलं तिकीट हे खिशामध्ये ठेवून देतात. त्यानंतर ते म्हणत असतात की मी तुला भेटायला आलो होतो. तेव्हा अंजली म्हणते, मला भेटायला? पण का? तेव्हा मामा म्हणतात, असं कसं? हे घे, हे तुझ्यासाठी. तेव्हा अंजली म्हणते, मामा हे काय आहे? तेव्हा मामा म्हणतात, गुलाबाचं फूल. आता अंजली, हे गुलाबाचं फूल आहे का? अगं पेनड्राईव्ह आहे ना, पेनड्राईव्ह. तेव्हा अंजली म्हणते, मामा मला माहिती आहे, पण पेनड्राईव्ह तू मला का देतोयस? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं बाळा, याच्यामध्ये आहे ना गर्भसंस्काराचे काही ऑडिओ आहेत, तुला हे ऑडिओ ऐकायचे आहेत. बाळावरती चांगले संस्कार झाले पाहिजे ना, म्हणून. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे मामा, मी नक्की ऐकेन. तर इथे मामांनी बरोबर सिच्युएशन हँडल केलेली असते. मामा आणि अर्णव दोघेही जण राजेशच्या पाठी आता हात धुवून लागलेले असतात. इथे अर्णवने एक न्यूजपेपर मागवलेला असतो. तेव्हा त्याचा माणूस न्यूजपेपर घेऊन येतो आणि म्हणतो की सर, काल तुम्ही हा पेपर आणायला सांगितला होता ना, तो घेऊन आलो आहे. तेव्हा अर्णव तो वाचतो. त्याच्यामध्ये नाटकाचा इथे आता एक जाहिरात आलेली असते. खटला क्रमांक 1122 नाटकाची जाहिरात पेपरमध्ये आलेली असते. तेव्हा तिथे मामा ते तिकीट घेऊन येतात आणि ते तिकीटसुद्धा इथे अर्णवला दाखवतात. खटला क्रमांक 1122. तेव्हा ते तिकीट अर्णव आणि मामा दोघेही मुद्दामून बघतात. त्यांना कन्फर्म करायचं असतं की राकेश हे नाटक बघायला गेला होता की नाही, आणि त्याच नाटकाचं तिकीटसुद्धा त्याने काढून आणलेलं असतं. तर इथे राजेशने सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केलेल्या असतात त्या लोकांना बाटलीत उतरवण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी वाट बघत असते. ती म्हणत असते की ताई, अगं कधी येईल आपली पहिली ऑर्डर? तेव्हा इथे ईश्वरी आता खूपच जास्त एक्सायटेड असते. तेव्हा नम्रता म्हणत असते, येईल ग ईशू, आजच आपण सुरू केले ना, येतील, आपल्यालासुद्धा ऑर्डर येतील. पण ईश्वरीला असं वाटत असतं की आता आपण इथे आपलं किचन क्लाउड सुरू केलं आहे ना, तर सगळ्यात आधी आपल्याला ऑर्डर आल्या पाहिजे. ती एक दिवससुद्धा वाट बघायला तयार नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणत असते, येतील ना आपल्याला ऑर्डर? तेव्हा ईश्वरी म्हणते, कधी येतील? अगं ताई, आपल्याला जर अशाच ऑर्डर येत राहिल्या तर आपण काय करायचं? आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर यायला हव्यात ना. तेवढ्यातच एक ऑर्डर आलेली असते. तर इथे जिलेबीची आता ऑर्डर केलेली असते आणि पेमेंटसुद्धा ऑनलाईन करून टाकलेलं असतं. तेव्हा नम्रता म्हणत असते, ही ऑर्डर कुणी दिली असेल?
पेमेंट वगैरे करून टाकलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई मला काय वाटतं माहिती आहे, ही ऑर्डर आहे ना नक्कीच कुणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीने केली आहे. बघ ना, पेमेंट वगैरे लगेच करून टाकलं आहे. मला असं वाटते ना ताई, की ही ऑर्डर आपल्याला राकेशजींनी दिली असेल, त्यांनीच ही ऑर्डर आपल्याला दिली असेल. तेव्हा अर्णव तिथे आलेला असतो. पण इथे आता ईश्वरीने गेस करताना चुकीच्या माणसाला केलेलं असतं. ईश्वरीने राकेशचं नाव घेतलेलं असतं. ती म्हणालेली असते की जिलेबीची ऑर्डर आपल्याला त्यांनीच दिली असेल. बघ ना, त्यांनी पेमेंटसुद्धा केले. हे सगळं ना त्यांनी आपल्याला इथे आता फसवण्यासाठी केलं असेल, आपली गंमत करण्यासाठी. बरोबर ना ताई? तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर तुम्ही इथे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ताई अगं बघतेस ना, अर्णव सर आलेत. तेव्हा अर्णव म्हणतो, का तू दुसरं कुणाला तरी इथे इमॅजिन केलं होतंस का? बरं ठीक आहे, तुला जर वाटत असेल इथे दुसरं कोणीतरी यायला हवं होतं तर मी जातो, काही हरकत नाही. तेव्हा नम्रता म्हणत असते, सर अहो कुठे जाताय तुम्ही? मी तर तुम्हालाच इथे गेस केलं होतं. म्हणजे मला तर वाटलंच होतं की नक्कीच अर्णव सरांनीच ही ऑर्डर केली असणार. दुसरं कुणीही नाही आहे जे असा विचार करतील की पहिली ऑर्डर आपण दिली पाहिजे. कारण का ऑर्डरसुद्धा तुम्ही दिलीत आणि इथलाच तुम्ही ॲड्रेस दिलात. याचा अर्थ तुम्ही इथे येऊनच आम्हाला भेटणार आणि इथे ऑर्डर करणार, हे मला तरी कळलं होतं. म्हणजे ईश्वरी चुकली असेल इथे आता अंदाज बांधायला की कुणी ऑर्डर केली असेल. तिचा अंदाज चुकला, पण माझा अंदाज तर बरोबर आहे ना, की मी तुम्हालाच गेस केलं होतं. तेव्हा तुम्ही माझ्यासाठी तरी आता आतमध्ये या, कारण माझा अंदाज बरोबर आला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां हां ठीक आहे, माझा अंदाज चुकला. सर माझा अंदाज चुकला आहे म्हणून तुम्ही आता माझ्यावरती रागवणार की काय आणि माझ्याजवळ भांडणार की काय? तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, आता दारामध्येच उभं ठेवून माझ्याबरोबर वाद घालणार आहेस की मला आतमध्ये सुद्धा येऊ देणार आहेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, या ना या सर, प्लीज या. तेव्हा इथे ती त्याला खुर्ची वगैरे बसायला देते आणि ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आता स्पेशल इंदोरी जिलेबी खाऊनच बघा कशी लागते ते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अर्णव सर कसं आहे ना, म्हणजे जिलेबी आहे ना खरं तर थंडीमध्ये खायची असते. जिलेबी खाण्याची खरी मजा ही इंदोरमध्ये थंडीमध्ये असते. सकाळ सकाळ थंडी असते गारगार आणि लोक गरमागरम जिलेबी खायला आलेले असतात आणि मग काय इथे त्याच्याबरोबर दुधाचा ग्लास घेतात आणि मग दुधाचा ग्लास आणि त्याच्याबरोबर जिलेबी. वा 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 वा, काय कॉम्बिनेशन आहे सर, खूपच छान लागते जिलेबी. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, अच्छा म्हणजे आता मला जिलेबी खायला इंदोरला जावं लागेल का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर इंदोरला जायची काय गरज आहे, इंदोरी जिलेबी मी इथेच बनवणार आहे तुमच्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते, तुम्ही जर जिलेबी खाल्लीत ना सर तर तुम्ही डाएट वगैरे विसरूनच जाल. तेव्हा अर्णव म्हणत असतो, पण तुला तर असं वाटलं होतं की तुझ्या राकेशजींनी इथे ऑर्डर केली असेल ना, तेव्हा इथे तुझे राकेशजी नाही का आले? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर माझा अंदाज चुकला. अहो ते खूप बिझी असतात, सतत काम करत असतात, ते काय ऑर्डर करणार आहेत? तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदोर, त्या राकेशजींचा फोटो वगैरे आहे का तुझ्याकडे आणि काय करतात काय ते? तेव्हा ती म्हणते की ते वकील आहेत ना, ते लोकांची मदत करत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, त्यांचा एखादा फोटो वगैरे आहे का तुझ्याकडे? तेव्हा ईश्वरी म्हणते की फोटो बघा ना सर, माझ्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये त्यांचा एखादा फोटो वगैरे असेल तर? तेव्हा अर्णव म्हणतो, आर शुअर, मी तुझा मोबाईल घेतला तर चालेल तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, हां हां सर चालेल ना, बघा तुम्ही त्याच्यामध्ये फोटो असेल तर. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा मोबाईल घेतो, त्याच्यामध्ये जे काही फोटो असतात ते तो बघत असतो. तेव्हा एक फोटो बघितल्यानंतर त्याचा चेहरा गंभीर होतो. तो म्हणतो, राकेशजी, आणि आता फोटो बघत असताना तो फोटो ईश्वरीला दाखवतो. तर इथे ईश्वरीचा एक फनी फोटो त्याच्यामध्ये असतो. तो बघितल्यानंतर इथे अर्णव हसायला लागतो. तेव्हा तो पुढचे सुद्धा फोटोज बघत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही कशाला ते फोटोज बघताय? हे बघा सर, एवढे फोटोज आहेत आणि तुम्हाला तोच फोटो बघायचा होता का? सर प्लीज तो फोटो ठेवून द्या बरं.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे कसे फोटो आहेत मिस इंदौर, इतके फनी फोटो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर नमूताईला काही काम नाही आहे ना, नमूताई असे फोटोज काढत असते. पण सर आता तुम्ही मला सांगा, चांगले फोटो तर सगळेच काढतात, पण खरी मजा तर याच फोटोंमध्ये असते. म्हणजे आपण ज्या वेळेला जे काम करत असतो ना, त्याची आठवण आपण अशा पद्धतीने ठेवलेली असते. सर तुम्हाला आता हे फोटो बघून हसू येते का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही पण मिस इंदौर खरंच खूप छान फोटोज होते. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, पण खरंच सांगू का, इतके फनी फनी फोटो बघितल्यानंतर मला तर खूप हसायला आलं. तेव्हा अर्णव म्हणतो, पण याच्यामध्ये तर तुमच्या चौघींचेच फोटो आहेत, बाकी कुणाचेच फोटो नाही आहेत. राकेशजींचा फोटो नाही आहे तुझ्या मोबाईलमध्ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का, मग जाऊ दे. तसेही आम्ही काही इतके फोटो वगैरे काढत नाही, आमच्या चौघींचेच असतील. त्यांचा फोटो आहे ना, कदाचित डिलीट वगैरे झाला असेल, जाऊ दे. तेव्हा इथे ईश्वरी आता आपलं काम पुन्हा करायला जाते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत राहतो. अर्णव म्हणत असतो की फोटो डिलीट वगैरे झाला असेल म्हणजे याचा अर्थ मिस इंदौरसाठी राकेशजी इतके महत्त्वाचे नाही आहेत, म्हणून त्यांचे फोटो आहेत की नाही किंवा ते डिलीट झाले असतील याचा मिस इंदौरला काहीही फरक पडलेला नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर जाऊ दे ना, ते फोटो डिलीट वगैरे झाले असतील, काही हरकत नाही, कधीतरी भेट होईलच ना तुमची. तेव्हा अर्णव म्हणतो की हो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी पुन्हा आपलं काम करायला जाते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, तू आता इतक्या छान जिलेबी बनवतेस ना, मग आता हे सुद्धा मुमेंट आपण कॅप्चर करून ठेवूया, कारण ही तुझी पहिली ऑर्डर आहे जी तू इथे पूर्ण करतेस. तेव्हा अर्णव ईश्वरीचे फोटोज क्लिक करत असतो. तेव्हा ईश्वरी खूप छान छान आणि फनी फनी पोजेस इथे आता देत असते आणि अर्णव त्या कॅप्चर करत असतो. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघत असतो. त्याला ईश्वरीचं खूपच जास्त कौतुक हे वाटत असतं आणि तो फोटोज काढत असताना ईश्वरीसुद्धा इथे छान आता स्माईल करत असते आणि इथे पोज देत असते. अर्णवसुद्धा तिच्याकडे बघत असतो. तेव्हा अर्णवची फक्त एकच इच्छा असते की इथे आता राकेशजीचा विषय काही निघायला नको आणि जरी पण घरातले लोक राकेशचा आणि ईश्वरीच्या लग्नाचा विचार करत असतील तरीसुद्धा ईश्वरीच्या मनामध्ये तसं काहीही नको आहे. अर्णवला ईश्वरीच्या तोंडावरती दुसरं कुणाचं नावसुद्धा सहन होत नाही आहे आणि खास करून त्या राकेशचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता फोटोज काढलेले असतात आणि खूप छान फोटोज असतात ते. अर्णव इथे स्पेशली ईश्वरीच्या चेहऱ्यावरती स्माईल आणायला चाललेला असतो, कारण अर्णवला माहिती आहे किचन क्लाउड सुरू केल्यानंतर इथे एखादं दुकान नवीन नवीन सुरू केल्यानंतर लोक काय पटकन प्रतिसाद देत नाही आणि त्याच्यामध्ये ईश्वरी हिच्यामध्ये जर पेशन्स लेवल खूपच जास्त कमी. तिला तर वाटतंय की आता किचन क्लाउड सुरू केलं आहे तर लवकरात लवकर लोकांनी इथे आता ऑनलाईन ऑर्डर कराव्या. पण इथे अर्णव तिचं मन जाणतो आणि लगेचच इथे स्वतः एक ऑर्डर देतो. त्यानंतर सुप्रिया म्हणत असते की बघा ना जयूताई, अहो अजूनसुद्धा इथे मुलींचा फोनसुद्धा आलेला नाही आहे. मला असं वाटते कामामध्ये खूपच जास्त बिझी असतील म्हणूनच फोन आला नसेल ना. तेव्हा इथे आता नम्रता आणि ईश्वरी दोघी वाट बघत असतात की आता पुन्हा ऑर्डर कधी येईल. जेव्हा इथे अर्णव आलेला असतो तेव्हा नम्रता त्याच्यासाठी छान कॉफीसुद्धा करायला गेलेली असते. इथे ईश्वरी जिलेबीसुद्धा बनवत असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की ईशू, अगं पहिली ऑर्डर आली होती ना आपल्याला, कशाला तू इतका विचार करतेस, आता तर कुठे आपल्या इथे दुकान सुरू झाले, हळूहळू लोक ऑर्डर देतीलच ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, कधी ताई, अगं आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर यायला हव्या तेव्हा त्या आपण पूर्ण करू ना. अगं जर अशाच ऑर्डर यायला लागल्या तर आपण कसं या जागेचं भाडं देणार आहोत. आपण जो इथे रॉ मटेरियल आणलं आहे त्याचा खर्चसुद्धा द्यायला लागतो आणि जर आपल्याला ऑर्डरच नाही मिळाल्या, जर तो आपण कच्चा माल आणला आहे ना तो सुद्धा काही दिवसांनी खराब होत जाईल, मग काय करायचं आपण. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अगं जरा पेशन्स ठेव, एकदा का आपलं किचन क्लाउड सुरू झालं ना की मग आपल्याला इतक्या ऑनलाईन ऑर्डर येतील ना, मग आपल्याला पूर्ण करता करता होईल. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नको, आपल्याला ऑर्डर येणार, पण त्यासाठी आपण थोडा वेळ तर दिला पाहिजे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ताई तू पण बरोबर बोलतेस, पण अगं लवकर लवकर ऑर्डर आल्या तर आपण कामामध्ये बिझी राहू आणि आपल्याकडे पैसेसुद्धा येतील गं. आपल्याला आपल्या कामाचे पैसे मिळाले तरच आपण जागेचं भाडं देऊ शकतो. तर इथे आता इंदोरवरून काका आलेले असतात. तेव्हा तिथे आल्यानंतर इथे सुप्रियाचं आणि जयू आत्याचं बोलणं सुरू असतं.
तेव्हा जयू आत्या म्हणत असते की आपल्या इशूचं आहे ना दुकान खूप चालणार, खूप ऑर्डर येणार तिला. अगं तिच्या हाताला किती चव आहे हे तुला तर माहिती आहे ना. खूप हिंमतवाली आहे पोरगी, की तिने इथे येऊन नोकरी केल्यानंतर स्वतःचं आता किचन क्लाउड सुरू केलं आहे. तेव्हा काका म्हणतात, मग मुलगी कुणाची आहे ती शेवटीला? माझीच मुलगी आहे ना. बापाच्या पावलावरती पाऊल ठेवून मुंबईमध्ये तिने आता स्वतःचं किचन क्लाउडचं दुकान सुरू केलेलं आहे. तेव्हा इथे जयू आत्या आणि सुप्रिया काकांना बघून खूपच जास्त खुश होतात, सरप्राईज होतात एकदम. तेव्हा काका म्हणतात, पाणी दे थोडं प्यायला. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो बसा, मी लगेच तुम्हाला पाणी देते. तेव्हा सुप्रिया पाणी देते आणि म्हणते, असे अचानक कसे काय आलात? तेव्हा काका म्हणतात, जगन्नाथची तब्येत आता जरा ठीक आहे. मी म्हणालो की आता बरं आहे, तर मी सुद्धा जरा निघतो. माझ्या मुलीने एवढं मोठं दुकान सुरू केलं आहे, तिलासुद्धा सरप्राईज देईन म्हणालो. म्हणून मग मी लगेच गाडी पकडली आणि मुंबईला निघून आलो. मलासुद्धा तुमच्या सगळ्यांची खूपच जास्त आठवण येत होती ना. बरेच दिवस झाले मी तिथे एकटाच होतो, म्हणून विचार केला की आता जाऊया, मुलींनासुद्धा भेटूया. तेव्हा जयू आत्या म्हणते, दादा बरं झालं आलास तू इथे. आता आलंयस ना, तर आता ईश्वरी आणि राकेशजींच्या लग्नाची बोलणी करूनच टाक. तेव्हा काका म्हणतात, हो हो, आता मी आलोय ना इथे, आता सगळी बोलणी केल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही मी, सगळी बोलणी करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश आता मोबाईलवरती इथे जे काका आलेले असतात इंदोरवरून त्यांचा व्हिडिओ बघतात. CCTV कॅमेऱ्यामध्ये काका आता आलेत हे सुद्धा राकेशला दिसलेलं असतं. तेव्हा राकेश म्हणतो, चला, म्हणजे आता सासरे बुवा आलेले आहेत. सासरे बुवा आलेत म्हणजे लग्नाची बोलणी तर झालीच पाहिजे, की आता इथे सासरे बुवांना मला बाटलीत उतरवायचं आहे. त्यांना एकदा बाटलीत उतरवलं की सगळेजण उतरलेच म्हणून समजा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता राकेश आपल्या माणसाला फोन करतो. तो म्हणतो की आता इथे नवीन माणसाला नाटकामध्ये एंट्री करायला सांगायला पाहिजे. तेव्हा राकेश फोन करतो आणि म्हणत असतो की तुला आता नाटकामध्ये एंट्री करायची आहे. आता तुला तुझ्या इथे अभिनयाची सगळी हौस भागवायची आहे. जितका अभिनय येतो तितका अभिनय करायचा आहे. तेव्हा इथे अभिनयामध्ये काही कसर सोडायची नाही. दिलेले डायलॉग पाठ करायचे असं राकेशने सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की आपल्याला इथे ऑनलाईन ऑर्डर अजून आलेलाच नाही आहे. असंच जर चालू राहिलं ना ताई, तर आपलं किचन क्लाउड आहे ना, बंद करायची वेळ येईल. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, इशू अगं असं नाही बोलायचं, ऑर्डर येतील ना. तेव्हा तिथे आता 2 मुलं आलेली असतात. ती म्हणतात, काय रे काय चाललंय तुमचं? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, चला ऑर्डर आली. तेव्हा इशू म्हणते, बोला ना दादा, काय हवं आहे तुम्हाला? आणि ती सगळ्या मिठाईंची नावं घेते. ती म्हणते की इथे इंदोरी स्पेशल मिठाई मिळत असते. तुम्हाला फक्त कुठली मिठाई खायची आहे ना ते सांगा. चवीला तर तुम्ही बघाल ना तर इथे परत परत याल. फक्त बोला काय हवं आहे? जिलेबी, रबडी, गुलाबजाम, जे काही हवं आहे ना ते सांगा. मी सगळं बनवते. सगळं तुम्हाला इथे खायला मिळणार. तेव्हा ती माणसं तिच्या तोंडाकडेच बघायला लागतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, बोला ना दादा, काय हवं आहे तुम्हाला? ते म्हणतात, तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही इथे खायला आलो आहे ते? आम्ही ऑर्डर करायला आलो आहे. तुम्ही इथे काय करताय ते सांगा. कुणाला विचारून तुम्ही इथे दुकान सुरू केलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, कुणाला विचारून म्हणजे? या जागेच्या मालकाला विचारून ही जागा आम्ही भाड्याने घेतली. भाड्याने घेतल्यानंतर आम्ही त्याचं भाडं भरू आणि आम्ही आमचं दुकान चालवू. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला जर काही घ्यायचं नसेल तर तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा ते म्हणतात, अशी नाही ऐकणार का तुम्ही? तुमचं सगळं सामान आहे ना, अर्ध्या तासाच्या आत गुंडाळायचं आणि इथून रस्ता पकडायचा. आमची परवानगी घेतल्याशिवाय इथे कुणीही दुकान सुरू करत नाही, कळलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय प्रॉब्लेम काय तुमचा? तुमचं काय जाते आम्ही इथे काम करतोय ते? हे बघा, गप्प बसायचं आणि सरळ इथून निघून जायचं. आम्हाला विनाकारण त्रास द्यायचा नाही. तेव्हा ती माणसं म्हणतात, गप्प बस, जास्त बोलू नकोस. आत्ताच्या आता इथून निघून जायचं. बिलकुल इथे दुकान चालवायचं नाही. इथे कुणाला विचारून तुम्ही आलात आणि दुकान सुरू केलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, कोणाला विचारून म्हणजे? या जागेच्या घर मालकाला विचारून आम्ही इथे दुकान सुरू केले. तुमच्याशी बोलण्याचा काही संबंध येत नाही. तेव्हा तुम्ही लोक इथे थांबू नका, आत्ताच्या आता निघून जा. तेव्हा इथे ते लोक आता गुंडगिरीवरती उतरलेले असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे तो म्हातारा माणूस आलेला असतो, ज्याचं नाटक इथे आता राकेशच्या बापाचं करतायत, ज्याने राकेशला लहानाचं मोठं केलं आहे. तर ते काका इथे आलेले असतात. तेव्हा
ईश्वरीचे वडील म्हणत असतात, मग तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाचा वगैरे विचार करताय की नाही? तेव्हा काका म्हणतात, अहो आता त्याला समाजसेवा करायला किती आवडते. तशीच एखादी मुलगी त्याला समजून घेणारी आणि त्याला त्याच्या कामामध्ये मदत करणारी सापडली की लग्न लगेच आपण उरकून टाकू. तेव्हा इथे काका म्हणतात, ठीक आहे, माझ्या नजरेत एक मुलगी आहे, मी तुम्हाला सुचवतो. तेव्हा इथे काका म्हणतात की ठीक आहे. तर इथे राकेश म्हणत असतो की चला, म्हणजे नाटकाचा पहिला अध्याय व्यवस्थित पार पडलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जे गुंड ईश्वरीला त्रास द्यायला आलेले असतात त्यांना धडा शिकवायला तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव आल्यानंतर ईश्वरी म्हणते की चला, अर्णव सरांनी एकदम योग्य वेळेवरती एंट्री घेतलेली आहे. आता आपल्याला इथे बघायला मिळणार खूप जोराची फायटिंग. तेव्हा इथे अर्णवला बघून ते गुंड लोकंसुद्धा आता घाबरलेले असतात.